गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण हायड्रोकार्बन्स यामध्ये अल्केन्सला सुरुवात केली होती. त्या अल्केनच्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन पाठीमागच्या लेक्चरला आपण पाहिलेले आहेत. आता यानंतर पुढचा भाग जो आहे तो आपण पाहणार आहे, तो म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स. अल्केनचे भौतिक गुणधर्म किंवा अल्केनच्या फिजिकल प्रॉपर्टीज. मग अल्केनच्या फिजिकल प्रॉपर्टीज सांगायच्या झाल्या तर पुस्तकामध्ये फक्त एकच ही पोलॅरिटी ही फिजिकल प्रॉपर्टी दिलेली आहे. त्याच्यामध्येच बऱ्याचशा ह्या अल्केनच्या फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या कवर केलेल्या आहेत. भौतिक गुणधर्म अल्केनचे सांगायचे झाले तर ते सांगता येतात का किंवा काय आहेत? थोडक्यात भौतिक गुणधर्म म्हणजे काय तर अल्केनबरोबर पाहता कसे आहेत. रूम टेम्परेचरला ह्या अल्केनची अवस्था कोणती आहे, ते सॉलिड आहेत, लिक्विड आहेत की गॅस आहेत. त्याचबरोबर त्यांचा कलर कसा आहे, त्यांना ऑर्डर पर्टिक्युलर आहे का, त्यांच्यामध्ये बॉन्डिंग कशा प्रकारचं आहे हे आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये समजतं. मग अल्केनच्या फिजिकल प्रॉपर्टीज जर सांगायच्या झाल्या तर पहिल्यांदा अल्केनमधलं बॉन्डिंग जे आहे ते बॉन्डिंग आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आपल्याला माहिती आहे अल्केनमध्ये कार्बन हायड्रोजन आणि कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जे आहेत ते प्रेझेंट असतात. यांचं जर नेचर बघितलं तर ते पोलार टाईपचं आहे की नॉन पोलार टाईपचं आहे, तर ते एस्पेशली नॉन पोलार टाईपचं आहे. त्याच्या पाठीमागचं रिझन असं आहे की या अल्केनमधले कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असू द्यात किंवा कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड असू द्यात, याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन ॲटमची जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पाहिली तर ती इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नियरली सेम आहे, बऱ्यापैकी सेम आहे. त्याच्यामुळं या कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्डचं किंवा कार्बन कार्बन सिंगल बॉन्डचं नेचर जर बघितलं तर ते नॉन पोलार अशा टाईपचं आहे. मग असे नॉन पोलार बॉन्ड जे आहेत ते ब्रेक करणं थोडंसं डिफिकल्ट राहतं. त्याच्यामुळे ह्या अल्केनच्या जर तुम्ही केमिकल रिॲक्शन बघितल्या तर ते सहजासहजी केमिकल रिॲक्शन दाखवत नाहीत ड्यू टू दिस नॉन पोलार केमिकल बॉन्ड बिटवीन कार्बन कार्बन अँड कार्बन हायड्रोजन. मग ह्या अल्केनमध्ये नॉन पोलार कोव्हॅलंट बॉन्ड असल्यामुळं या कार्बन कार्बन सिंगल बॉन्डला किंवा कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्डला सहजासहजी आपल्याला काय करता येत नाही, ब्रेक करता येत नाही. मग हा नॉन पोलार नेचर जे आहे सिंगल बॉन्डचं ते या अल्केनमध्ये नेमकं कुणामुळं जनरेट झालेलं आहे किंवा कुणामुळं त्याच्यामध्ये अस्तित्वात आलेलं आहे, तर त्याच्यासाठी जो फोर्स कारणीभूत आहे तो फोर्स आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. या अल्केनमधले कार्बन कार्बनचे ॲटम्स असतील किंवा कार्बन हायड्रोजन ॲटम असतील यांच्यामध्ये वीक वॉन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो वीक वॉन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपल्याला पाहायला मिळतो. जनरली हे वीक वॉन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो जनरली वीक असतात, म्हणजे हे फोर्सेस जे आहेत ते जनरली वीक असतात, परंतु अल्केनमध्ये मात्र हे फोर्सेस स्ट्रॉंग होतात. याच्या पाठीमागचं रिझन असं आहे की अल्केनमध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जो आहे त्याच्या बाबतीत सरफेस एरिया जो आहे तो सरफेस एरिया लार्ज असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे जसं जसं ह्या कार्बन कार्बनची स्ट्रेट चेन वाढत जाईल अल्केनमध्ये तसं त्यांच्यामध्ये सरफेस एरिया जो आहे तो सरफेस एरिया वाढत जातो. त्याच्यामुळं काय होतं की हे वीक वॉन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते स्ट्रॉंगर बनतात. स्ट्रेट चेन जशी वाढत जाईल तसं त्यांच्यामध्ये सरफेस एरिया वाढल्यामुळं हे वॉन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो इथं स्ट्रॉंगर बनतो. त्याच्यामुळं अल्केनच्या बाबतीत जर तुम्ही पर्टिक्युलरली अल्केनचा मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट पाहिला, मग त्यातल्या त्यात सॉलिड अल्केन्स असतील त्या सॉलिड अल्केनच्या बाबतीत त्यांचा मेल्टिंग पॉईंट पाहिला किंवा बॉइलिंग पॉईंट पाहिला तर तो त्यांच्या ब्रँचिंगनुसार किंवा त्यांच्या स्ट्रक्चरनुसार अवलंबून आहे. द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आर रिलेटिव्हली स्ट्रॉंगर इन स्ट्रेट चेन अल्केन्स दॅन इन ब्रँच्ड अल्केन्स. म्हणजे हा जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो जनरली स्ट्रेट चेन अल्केनमध्ये जास्त पाहायला मिळतो रादर दॅन द ब्रँच्ड अल्केन्स. आता याच्या बाबतीत एक पर्टिक्युलर आपल्याला इथं डायग्रॅम जे आहे त्या डायग्रॅमवरून सुद्धा हे डिस्कस करता येईल. पहा इथं हा पेंटेन घेतलेला आहे, 5 कार्बनची चेन असणारा हा पेंटेन आहे. याच्या बाबतीत हे स्ट्रेट चेन अल्केन आहे, हा स्ट्रेट चेन असणारा पेंटेन. याच्या बाबतीत सरफेस एरिया बघितला तर हा इथून इथंपर्यंत म्हणजे हा मॅक्झिमम सरफेस एरिया आपल्याला इथं स्ट्रेट चेन अल्केनमध्ये पाहायला मिळतो. हा सुद्धा पेंटेनच आहे. याच्या बाबतीत सरफेस एरिया जसं जसं कार्बनची संख्या पाठीमागं वाढत जाते 1 2 3 4 5 तसं तसं सरफेस एरिया त्याचा वाढत जातो आणि त्याच्यामध्ये वॉन्डरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो थोडासा स्ट्रॉंगर बनतो आहे. पण तेच इन केस ऑफ ब्रँच्ड अल्केन, आता हेच पेंटेन आहे
परंतु हा पेंटेन इथं कसा आहे तर ब्रँचिंगवाला आहे, म्हणजे डबल ब्रँचिंग असणार आहे. इथं खाली एक आणि वरती एक असं डबल ब्रँचिंग असणारा हा निओ पेंटेन आहे. हा सुद्धा पेंटेन आहे, परंतु हा स्ट्रेट चेनवाला आहे. आणि हा जो पेंटेन आहे तो डबल ब्रँचिंगवाला आहे, निओ पेंटेन. मग याच्या बाबतीत जर बघितलं तर याच्या तुलनेनं इथं सरफेस एरिया जो आहे तो सरफेस एरिया हा कमी आहे, एवढाच आहे इथं. तर इथं मात्र सरफेस एरिया हा जास्त आहे. त्याच्यामुळे काय होतं आहे, वॉन फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते वॉन फोर्स ऑफ अट्रॅक्शन इथं आपल्याला याच्या बाबतीत म्हणजे स्ट्रेट चेन अल्केनच्या बाबतीत स्ट्रॉंगर पाहायला मिळतात, तर ब्रँचड चेन अल्केनच्या बाबतीत मात्र वॉन फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे कमी पाहायला मिळतात. त्याच्यामुळं होतं काय तर मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट जे आहेत त्यांच्यामध्ये डिफरन्स राहतो. अल्केनच्या बाबतीत स्ट्रेट चेन अल्केन जे आहेत ते स्ट्रेट चेन अल्केनच्या बाबतीत त्यांचा मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट सरफेस एरिया जास्त असल्यामुळं अर्थातच जास्त असतो. तर ब्रँचड चेन अल्केनच्या बाबतीत त्यांचा मेल्टिंग पॉईंट किंवा त्यांचा बॉइलिंग पॉईंट हा ब्रँचिंग असल्यामुळं कमी होत जातो. सरफेस एरिया कमी होत जातो, त्याच्यामुळे त्यांचा मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंटसुद्धा काय होत जातो, कमी होत जातो. आता हेच खाली इथं मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट अल्केनचे जे आहे ते इथं डिस्कस केलेले. तर इथं पहा, इथं मिथेन जर घेतलं आपण, एक कार्बनची चेन असणारा अल्केन, तर त्याचा करस्पॉन्डिंग बॉइलिंग पॉईंट जर बघितला तर तो आहे 111, त्याचा मेल्टिंग पॉईंट आहे 90.5. आणि तसंच खाली जर तुम्ही गेलात मिथेनपासून, म्हणजे 2 कार्बन 3 कार्बन 4 कार्बन असं खाली जर गेला तुम्ही, मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन असं जसं तुम्ही खाली जाल तसं त्याचा मेल्टिंग पॉईंट जो आहे तो मेल्टिंग पॉईंट वाढलेला पाहायला मिळतो. पहा इथं इथेनच्या बाबतीत त्याचा मेल्टिंग पॉईंट आहे 101, मिथेनच्या बाबतीत मेल्टिंग पॉईंट आहे 90.5, इथेनच्या बाबतीत तो होतो 101, त्याच्यानंतर प्रोपेनमध्ये तो होतो आहे 85.3, ब्युटेनमध्ये तो होते 134.5. म्हणजे थोडक्यात काय तर त्यांचे मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट काय होत जातात, वाढत जात आहेत. इथं पहा बॉइलिंग पॉईंटच्या बाबतीत मिथेनचा बॉइलिंग पॉईंट आहे 111, इथेनचा 184, प्रोपेनचा आहे 230, ब्युटेनचा आहे 272. म्हणजे जसं त्याच्यामध्ये कार्बनची चेन वाढत जाते, स्ट्रेट चेन अल्केनमध्ये जसं त्याची कार्बनची चेन वाढत जाते तसं त्यांचा मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट काय होतोय अर्थात वाढत जातं. तेच जर ब्रँचड अल्केनच्या बाबतीत पाहिलं, आता ब्रँचड अल्केन जर बघितलं तर इथं पहा, हा ब्रँचड अल्केन आहे, तर त्याच्या बाबतीत मात्र त्याचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो बॉइलिंग पॉईंट काय होत जातो, ब्रँचिंग जसं वाढेल तसं काय होत जातं, कमी होतं. आता इथं पहा, हा ब्रँचिंग जसं त्याच्यामध्ये वाढत जाईल तसं त्याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे किंवा मेल्टिंग पॉईंट आहे तो काय होत जातो, कमी होत जातो. हे आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायला मिळतं. आता हे झालं मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंटच्या बाबतीत. पण त्याच्यानंतर जर समजा ह्या अल्केनची आपण स्टेट पाहिली, म्हणजे रूम टेम्परेचरला हे अल्केन्स आहेत ते जनरली कोणत्या अवस्थेमध्ये असतात, सॉलिड लिक्विड की गॅस, तर जनरली आपल्याला तिन्ही अवस्थेमध्ये हे अल्केन जे आहेत ते अल्केन्स पाहायला मिळतात. त्यातल्या त्यात पहिले जे 4 मेंबर आहेत सुरुवातीचे, म्हणजे मिथेन इथेन प्रोपेन आणि ब्युटेन, ते जनरली गॅसेस स्टेटमध्ये असलेले पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पुढचे जे मेंबर्स आहेत ज्याच्यामध्ये 5 ते 17 कार्बनची संख्या असते ते जनरली लिक्विड मेंबर्स आहेत. आणि हायर जे अल्केन्स आहेत ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या 18पेक्षा जास्त आहे, 19 20 21 असे जे अल्केन्स आहेत ते सॉलिड स्टेटमध्ये असलेले पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या अल्केनच्या फिजिकल प्रॉपर्टीज जे आहेत ते फिजिकल प्रॉपर्टीज आपल्याला एक्सप्लेन करता येतात. मग ह्या पर्टिक्युलर अल्केनच्या बाबतीत सुरुवातीचे जे मेंबर्स आहेत त्यांना एक कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर असते, परंतु नंतर जसं तुम्ही लिक्विड किंवा सॉलिड अल्केनकडे वळाल तसं त्यांना पर्टिक्युलर असा ऑर्डर किंवा पर्टिक्युलर स्मेल असा आपल्याला पाहायला मिळत नाही. सुरुवातीचे मेंबर जे आहेत ते गॅसेस स्टेटमध्ये असल्यामुळे त्यांना पर्टिक्युलर असा त्यांचा स्मेल असतो, परंतु जसं पुढं जाल तुम्ही तसं त्याच्यामध्ये मात्र ऑर्डर जी आहे ते आपल्याला पाहायला मिळत नाही. तर इथं ह्या अल्केनच्या फिजिकल प्रॉपर्टी जे आहेत ते फिजिकल प्रॉपर्टीज इथं संपत आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स, अल्केनच्या केमिकल प्रॉपर्टीज. मग केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय, तर थोडक्यात अल्केन्स आतून कसे आहेत, म्हणजे थोडक्यात ह्या अल्केन्सना जर समजा बाकीच्या अल्केनबरोबर कंबाईन केलं तुम्ही तर त्याच्या केमिकल रिॲक्शन कशा होतात, कशा प्रकारे हे अल्केन्स बाकीच्या ऑर्गॅनिक कंपाऊंडबरोबर केमिकल रिॲक्शन दाखवतात ते आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केनमध्ये पाहायला मिळतं. मग आता अल्केनच्या बाबतीत ह्याच्या आधी आपण असं डिस्कस केलेलं आहे की अल्केन्सला जनरली आपण काय म्हणतो, अल्केन्स आर जनरली कॉल्ड ॲज पॅराफिन्स. अल्केनला आपण काय म्हणतो, पॅराफिन्स असं म्हणतो.
पॅराफिन्स म्हणजे काय, तर हॅविंग लो ॲफिनिटी टुवर्ड्स केमिकल रिॲक्शन्स. मुळातच ह्या अल्केनमध्ये केमिकल रिॲक्शन ते सहजासहजी दाखवत नाहीत, कारण त्यांची ॲफिनिटी केमिकल रिॲक्शनकडे कमी असते, म्हणून त्यांना आपण पॅराफिन असं म्हणतो. सो अल्केन्स आर रिलेटिव्हली अनरिॲक्टिव्ह टुवर्ड्स ॲसिड्स, बेस, ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट्स. म्हणून हे अल्केन्स जे आहेत ते सहजासहजी ॲसिड किंवा बेस किंवा ऑक्सिडायझिंग एजंट किंवा रिड्युसिंग एजंटबरोबर सहजासहजी काय होत नाहीत, केमिकल रिॲक्शनच्या अंडर जात नाहीत. अंडर सर्टन स्पेसिफिक कंडिशन्स दे शोज केमिकल रिॲक्शन्स. पण हेच अल्केन जर समजा काही स्पेसिफिक कंडिशन्स तुम्ही मेंटेन केल्या तर मात्र केमिकल रिॲक्शनच्या अंडर जातात. मग अशा कुठल्या स्पेसिफिक कंडिशन्स मेंटेन करून आपल्याला ह्या अल्केनची केमिकल रिॲक्शन पाहायला मिळतात, त्या इथून खाली दिलेल्या आहेत. त्यातली पहिली जी रिॲक्शन आहे ती आहे हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. पहिली रिॲक्शन आहे हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. आता हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स म्हणजे काय, तर हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स ही आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे काय, तर द रिॲक्शन इन विच अन ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम इन द मॉलिक्यूल इज रिप्लेस्ड बाय अनदर ॲटम ऑर ग्रुप ऑफ ॲटम्स आर नोन ॲज सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. म्हणजे हॅलोजिनेशन ऑफ अल्केन ही एक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. सबस्टिट्यूशन रिॲक्शनचं मिनिंग इथं दिलेलं आहे पहा. सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणजे अशी रिॲक्शन की ज्या रिॲक्शनमध्ये एखादा ॲटम किंवा एखादा ग्रुप दुसऱ्या एखाद्या ॲटमनं किंवा दुसऱ्या एखाद्या ग्रुपनं रिप्लेस केला जातो, त्याला सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स असं म्हटलं जातं. सबस्टिट्यूशन ऑफ हायड्रोजन ॲटम ऑफ अल्केन्स बाय हॅलोजन ॲटम्स इज कॉल्ड ॲज हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स. मग अल्केनमध्ये हे हॅलोजिनेशन ऑफ अल्केन ही रिॲक्शन काय आहे किंवा त्याचं मिनिंग काय, तर अल्केनमध्ये किंवा अल्केनमधलं हायड्रोजन ॲटम जर समजा हॅलोजन ॲटमनं, तो हॅलोजन ॲटम कुठलाही असेल, इथं लिहिलेलं आहे पहा, एक्स हा क्लोरीन असेल, ब्रोमिन असेल, आयोडीन असेल किंवा फ्लोरीन असेल. जर अल्केनमधला हायड्रोजन ॲटम हॅलोजन ॲटमनं रिप्लेस होत असेल, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन किंवा फ्लोरीन, तर त्या रिॲक्शनला पर्टिक्युलरली हॅलोजिनेशन ऑफ अल्केन असं म्हटलं जातं. ही सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे अल्केनची. मग त्याच्यामध्ये आपण काय करतोय, अल्केनमधला हायड्रोजन ॲटम हॅलोजन ॲटमनं सबस्टिट्यूट करतोय, म्हणून ह्या रिॲक्शनला हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स असं म्हटलं जातं. ठीक आहे, मिनिंग लक्षात आलं. पाहिलं काय, तर हॅलोजिनेशन ऑफ अल्केन म्हणजे काय, तर अशी रिॲक्शन अल्केनची की ज्या रिॲक्शनमध्ये अल्केनमधला हायड्रोजन जो आहे तो अल्केनमधला हायड्रोजन हॅलोजन ॲटमनं म्हणजे क्लोरीन किंवा ब्रोमिन किंवा आयोडीन किंवा फ्लोरीननं रिप्लेस केला जातो, त्या रिॲक्शनला किंवा अशा सबस्टिट्यूशन रिॲक्शनला काय म्हटलं जातं, हॅलोजिनेशन ऑफ अल्केन असं म्हटलं जातं. या हॅलोजिनेशन रिॲक्शनचे परत सब टाईप्स पडतात. जर समजा त्याच्यामध्ये कोणता हॅलोजन ॲटम तुम्ही वापरताय सबस्टिट्यूशनसाठी, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन की फ्लोरीन, त्याच्यानुसार परत याचे सब टाईप्स पडतात. फॉर एक्झाम्पल समजा क्लोरीन जर तुम्ही हॅलोजिनेशनसाठी वापरला तर त्याला म्हणायचं क्लोरिनेशन रिॲक्शन. जर समजा तुम्ही ब्रोमिन वापरला हॅलोजिनेशनसाठी तर त्याला ब्रोमिनेशन रिॲक्शन असं म्हणायचं. जर समजा तुम्ही आयोडीन वापरला तर त्याला आयोडिनेशन रिॲक्शन असं म्हणायचं. आणि जर समजा तुम्ही फ्लोरीन वापरला तर त्याला फ्लोरिनेशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. ओके, तर अशीच परत ह्या हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स या रिॲक्शनचे परत हे सब टाईप्स पडतात. क्लोरीन वापरला क्लोरिनेशन, ब्रोमिन वापरला ब्रोमिनेशन, आयोडीन वापरला तर आयोडिनेशन आणि फ्लोरीन वापरला तर फ्लोरिनेशन. ठीक आहे. आता अल्केन्स रिॲक्ट्स विथ हॅलोजन्स इन प्रेझन्स ऑफ UV लाईट, अल्ट्राव्हायोलेट लाईट ऑर डिफ्यूज्ड सनलाईट ऑर हायर टेम्परेचर 573 ते 773 केल्विन टू गिव्ह मिक्सचर ऑफ अल्किल हॅलाइड्स. मग इथं जर समजा अल्केनचं हॅलोजिनेशन जर तुम्ही केलं तर त्याच्यामध्ये नेमकं काय होतं, तर अल्केन्स रिॲक्ट्स विथ हॅलोजन्स इन प्रेझन्स ऑफ UV लाईट ऑर डिफ्युज्ड सनलाईट्स ऑर ॲट हाय टेम्परेचर. म्हणजे काय, अल्केन काय करतात, या हॅलोजनबरोबर एकतर अल्ट्राव्हायोलेट लाईटच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्ट होतात किंवा डिफ्युज्ड सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्ट होतात किंवा हायर टेम्परेचरला रिॲक्ट होतात आणि त्याच्यापासून काय देतात, तर अल्किल हॅलाइड्स देतात. म्हणजे थोडक्यात हॅलोजिनेशन ऑफ अल्केन जर तुम्ही केलं तर एकतर तुम्हाला कोणत्या कंडिशन मेंटेन करावी लागतील, एकतर UV लाईट वापरावी लागेल किंवा डिफ्युज्ड सनलाईट वापरावी लागेल किंवा हायर टेम्परेचर वापरावं लागेल, तरच तुम्हाला हॅलोजिनेशन ऑफ अल्केन जे ते हॅलोजिनेशन ऑफ अल्केन करता येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यातून काय मिळेल, तर अल्किल हॅलाइड हे प्रॉडक्ट मिळेल. आता याचं एक्झाम्पल खाली दिलेलं आहे. याचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे, तर क्लोरिनेशन ऑफ मिथेन. आता इथं अल्केनचं एक्झाम्पल घेतलेलं आहे मिथेन आणि
हॅलोजिनेशनसाठी आपण काय करतोय, क्लोरीन वापरतोय. म्हणून ह्या एक्झाम्पलला म्हटलं क्लोरिनेशन ऑफ मिथेन. मिथेनला क्लोरीन बरोबर कंबाईन केलं तर त्याला म्हणायचं क्लोरिनेशन ऑफ मिथेन. ठीक आहे. मग इथं एक्झाम्पल कसं घेतलेलं आहे पहा. हा मिथेन आहे, CH4 मिथेन. या मिथेनला क्लोरीन बरोबर, हा क्लोरीन मॉलिक्युल आहे Cl2. या मिथेनला क्लोरीन बरोबर अल्ट्राव्हायोलेट लाईट किंवा हिटिंग केलं आहे त्याचं. मग समजा या मिथेनला क्लोरीन बरोबर अल्ट्राव्हायोलेट लाईटच्या प्रेझेन्समध्ये किंवा डायरेक्ट जर हीट केलं तर त्याच्यापासून काय होतं पहा. या मिथेनमधला एक हायड्रोजन जो आहे इथला, हा हायड्रोजन रिप्लेस होतो आहे. त्याच्याऐवजी एक क्लोरीन, या दोन्हीपैकी एक क्लोरीन ॲटम त्याची जागा घेतो आहे. तुम्हाला मिळते CH3 पहा, CH3Cl प्लस HCl. तुम्हाला काय म्हणतोय, इथला एक हायड्रोजन जातो आहे, त्याच्याऐवजी एक क्लोरीन इथे येतो आहे, म्हणतोय CH3Cl. हा बाहेर पडलेला हायड्रोजन दुसऱ्या क्लोरीन बरोबर कंबाईन होतोय आणि HCl हे बाय प्रॉडक्ट मिळते. असं तुम्हाला सुरुवातीला मिळते क्लोरोमिथेन. मिथेनमधला एक हायड्रोजन जाऊन क्लोरीन येतोय म्हणून तयार होतोय क्लोरोमिथेन. म्हणजे हॅलोजिनेशनचं पहिलं प्रॉडक्ट आहे क्लोरोमिथेन. ठीक आहे. आता हे तयार झालेला क्लोरोमिथेन जो आहे तो परत काय होतोय, नेक्स्ट स्टेपला पहा. नेक्स्ट स्टेपला तो परत क्लोरीन बरोबर कंबाईन होतोय इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट ऑर हाय टेम्परेचर. परत काय होतं, ह्या क्लोरोमिथेनमधला आणखीन एक हायड्रोजन जो आहे तो आणखीन एक हायड्रोजन इथला जातोय, त्याच्याऐवजी एक क्लोरीन येतोय आणि इथं तयार होतोय CH2Cl2 प्लस HCl. असा इथं डायक्लोरोमिथेन तयार होतोय. काय तयार होतोय, डायक्लोरोमिथेन तयार होतोय. परत आता हा डायक्लोरोमिथेन जो तयार झालेला आहे तो परत खाली घेतलेला आहे तिसऱ्या स्टेपमध्ये पहा. इथं CH2Cl2 प्लस Cl2 हा तयार दुसऱ्या स्टेपमध्ये तयार झालेला हा डायक्लोरोमिथेन पुन्हा एकदा क्लोरीन बरोबर कंबाईन होतोय इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट और सेम कंडिशन. परत एकदा यातला काय होतोय, हा इथला हायड्रोजन जो आहे तो इथला हायड्रोजन रिप्लेस होतोय, त्याच्याऐवजी एक क्लोरीन त्याची जागा घेतोय आणि इथं मिळतोय CHCl3 प्लस HCl. असा ट्रायक्लोरोमिथेन मिळतोय. काय मिळतोय, ट्रायक्लोरोमिथेन. आणि फायनली हा ट्रायक्लोरोमिथेन जो आहे तो पुन्हा काय होतोय, ह्या क्लोरीन बरोबर रिॲक्ट होतोय आणि त्यातला हा शेवटचा हायड्रोजन जो आहे राहिलेला तो सुद्धा रिप्लेस होतोय, त्याच्याऐवजी एक क्लोरीन येतोय आणि इथं मिळतोय CCl4 पहा, CCl4 प्लस HCl. अशी ही रिॲक्शन जी आहे हॅलोजिनेशन रिॲक्शन, ती जोपर्यंत त्या अल्केनमधले सगळे हायड्रोजन पहा, सुरुवातीला इथं 4 हायड्रोजन होते मिथेनमध्ये, तर जोपर्यंत त्या अल्केनमधले सगळे हायड्रोजन रिप्लेस होत नाहीत तोपर्यंत ही रिॲक्शन काय होते, कंटिन्यू होते. म्हणून ह्या रिॲक्शनला, हॅलोजिनेशन रिॲक्शनला चेन रिॲक्शन असं म्हटलं जातं. इट इज कॉल्ड ॲज चेन रिॲक्शन. ही काय आहे, चेन रिॲक्शन आहे. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये तुम्हाला जर पर्टिक्युलर ही रिॲक्शन एका स्टेपला जर स्टॉप करायची असेल, आता हे असं का होतं, तर याच्यामध्ये काय झालेलं आहे, इथं अल्केन आणि क्लोरीन म्हणजे अल्केन आणि हॅलोजन यातला हॅलोजन जर तुम्ही एक्सेस घेतला, जास्त घेतला, तर तुम्हाला ही रिॲक्शन शेवटपर्यंत पाहायला मिळते, जोपर्यंत अल्केनमधले सगळे हायड्रोजन रिप्लेस होत नाहीत तोपर्यंत. आणि हेच जर समजा तुम्ही अल्केन आणि हॅलोजन यातला जर समजा अल्केन तुम्ही जास्त घेतला तर मात्र ही रिॲक्शन जी आहे ती तुम्हाला पहिल्या स्टेपपर्यंत काय करता येते, कॅरीड आउट करता येते. म्हणजे इथंपर्यंतच ही रिॲक्शन होते, पुढे तिथून पुढे होत नाही. इथं खाली दिलेलं आहे पहा, टेट्राक्लोरोमिथेन इज मेजर प्रॉडक्ट वेन एक्सेस क्लोरीन इज युज्ड. टेट्राक्लोरोमिथेन म्हणजे हे जे प्रॉडक्ट आहे शेवटचं ते केव्हा मिळेल, इज मेजर प्रॉडक्ट वेन एक्सेस क्लोरीन इज युज्ड. जेव्हा तुम्ही एक्सेस क्लोरीन वापराल त्यावेळी तुम्हाला टेट्राक्लोरोमिथेन हे प्रॉडक्ट मिळेल. क्लोरोमिथेन इज ऑब्टेन्ड ॲज मेजर प्रॉडक्ट व्हेन एक्सेस मिथेन इज एम्प्लॉयड. आता इथला हा जो पहिला प्रॉडक्ट आहे क्लोरोमिथेन, हे तुम्हाला मेजर प्रॉडक्ट केव्हा मिळेल, ज्यावेळी तुम्ही एक्सेस मिथेन वापराल त्यावेळी. म्हणून ही चेन रिॲक्शन आहे. याच्यासाठी काय करावं लागतं, तुम्हाला जर पहिलंच प्रॉडक्ट हवं असेल तर त्यासाठी तुम्हाला अल्केन जो आहे तो अल्केन जास्तीत जास्त किंवा एक्सेस क्वांटिटीमध्ये वापरावा लागतो. आता ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन होत असताना इथं जे हॅलोजिनेशन जे आपण करतोय त्याच्यामधले हॅलोजन आयटम आहेत यांच्यामध्ये सुद्धा एक ऑर्डर आहे, प्रायोरिटी ऑर्डर, रिॲक्टिव्हिटी ऑर्डर म्हणतो आपण त्याला. ते रिॲक्टिव्हिटी ऑर्डर हे हॅलोजन्स फॉलो करत असतात. म्हणजे कोणते हॅलोजन, 4 हॅलोजन आहेत त्याच्यामध्ये, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि फ्लोरीन. तर याच्यामध्ये ही रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आहे ह्या 4 हॅलोजनपैकी. त्यातला त्यात हा फ्लोरीन जो आहे तो सर्वात जास्त हॅलोजिनेशन रिॲक्शन दाखवतो. त्याच्या खालोखाल क्लोरीन दाखवतो, त्याच्या खालोखाल ब्रोमीन दाखवतो, त्याच्या खालोखाल आयोडीन दाखवतो.
ठीक आहे. म्हणजे हॅलोजिनेशन जर समजा तुम्ही अल्केनचं करायचं तुम्हाला असेल तर त्याच्यामध्ये ही रिॲक्टिव्हिटी ऑर्डर जी आहे ती ह्या रिॲक्टिव्हिटी ऑर्डरमध्ये हॅलोजिनेशन आपल्याला पाहायला मिळेल. सर्वात जास्त हॅलोजिनेशन फ्लोरीनच्या बाबतीत, त्याच्या खालोखाल क्लोरीनच्या बाबतीत, त्याच्या खालोखाल ब्रोमिनच्या, त्याच्या खालोखाल आयोडीनच्या बाबतीत असं ही रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आहे हॅलोजन ॲटमची. आता तसंच कार्बनची पण आहे. म्हणजे अल्केनच्या बाबतीत सुद्धा ही रिॲक्टिव्हिटी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. अल्केनमध्ये जो कार्बन आहे त्या कार्बनमध्ये सुद्धा प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अशी 3 कार्बन आहेत. तर त्याच्यामध्ये सुद्धा ही ऑर्डर आपल्याला अल्केनमध्ये पाहायला मिळते. द एस रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम फ्रॉम द कार्बन इज इन द ऑर्डर ऑफ. म्हणजे अल्केनमधला जो कार्बन ॲटम आहे त्याच्यामध्ये पण प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अशी 3 प्रकारचे कार्बन असतात. मग त्याच्यामध्ये सुद्धा ऑर्डर दिलेले आहे. मग त्यातल्या त्यात अल्केनमध्ये जर टर्शियरी कार्बन ॲटम असेल तर टर्शियरी कार्बन ॲटम सर्वात आधी हॅलोजिनेशन रिॲक्शन दाखवेल. त्याच्या खालोखाल सेकंडरी कार्बन ॲटम दाखवेल. त्याच्या खालोखाल प्रायमरी कार्बन ॲटम हॅलोजिनेशन रिॲक्शन दाखवेल. ही झाली अल्केनमधल्या कार्बन ॲटमची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आणि ही झाली हॅलोजनची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर. ठीक आहे. आता याचं एक्झाम्पल खाली दिलेलं आहे पहा. इथं प्रोपेन घेतलेला आहे. जे रिॲक्टिव्हिटी ऑर्डर कशी आहे त्याच्यासाठी इथं प्रोपेन घेतलेला आहे हा अल्केन आणि ह्या प्रोपेनचं क्लोरिनेशन केलं आहे इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट. प्रोपेनचं जर क्लोरिनेशन केलं UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये तर इथं तुम्हाला 2 प्रॉडक्ट मिळतात पहा. पहिलं इथला हायड्रोजन जाईल शेवटच्या कार्बनचा हायड्रोजन जाईल आणि तुम्हाला मिळेल CH3 CH2 CH2 Cl 1 क्लोरोप्रोपेन. ठीक आहे. आणि दुसरं प्रॉडक्ट काय, दुसरी शक्यता अशी आहे की ह्या प्रोपेनमधल्या इथला जो कार्बन आहे 2 नंबरचा तिथला हायड्रोजन जाईल आणि तुम्हाला मिळेल CH3 CHCl CH3 2 क्लोरोप्रोपेन. ठीक आहे. मग ह्या दोन्हीमध्ये बघा पर्सेंटेज कोणाचं जास्त आहे तर पर्सेंटेज या दुसऱ्या प्रॉडक्टचं जास्त आहे. कारण दुसरा जो प्रॉडक्ट आहे याच्यामध्ये हा जर कार्बन बघितला तर तो आहे सेकंडरी कार्बन. का, कारण याच्या पाठीमागे 2 कार्बन आहेत, 1 आणि 2 हा सेकंडरी कार्बन आहे म्हणून याचं प्रमाण आहे 55%. तर हा पहिला जो प्रोडक्ट आहे याच्यामध्ये हा जो कार्बन आहे तिथं हॅलोजिनेशन झालेलं आहे तर हा आहे प्रायमरी कार्बन, कारण याच्या पाठीमागे 2 कार्बन आहेत. ठीक आहे. म्हणून याचं प्रमाण कमी आहे 45%. ठीक आहे. तर इथं रिॲक्टिव्हिटी ऑर्डर पाहिली आपण तर इथं सेकंडरी कार्बनच्या बाबतीत जास्तीत जास्त प्रॉडक्ट जे आहे ते पाहायला मिळते रादर दॅन द प्रायमरी कार्बन. सेकंडरी कार्बनमध्ये जास्तीत जास्त प्रॉडक्ट आहे प्रायमरी कार्बनपेक्षा. म्हणून इथं 2 क्लोरोप्रोपेनचं पर्सेंटेज जास्त आहे 55% आणि 1 क्लोरोप्रोपेनचा पर्सेंटेज आहे 45%. तेच तुम्हाला इकडं दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा एक्सप्लेन करता येते. पहा इथं टर्शरी कार्बन असणारं एक्झाम्पल घेतलं आपण अल्केनचं 2 मिथिल प्रोपेन CH3 CH CH3 CH3. इथं हा जो सेंटरचा कार्बन आहे तो आहे टर्शरी कार्बन, कारण याला 3 कार्बन पाठीमागे टाकायचे 1 2 3 आणि हा टर्शरी कार्बन झाला. ठीक आहे. याचं जर क्लोरिनेशन केलं तुम्ही UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये तर इथं सुद्धा तुम्हाला काय मिळत आहेत 2 प्रॉडक्ट मिळत आहेत. पहा पहिला एकतर इथला नेहमीप्रमाणे इथला हायड्रोजन जाईल आणि तुम्हाला मिळेल CH3 CH3 CH CH2 Cl 1 क्लोरो 2 मिथिल प्रोपेन. त्याचं प्रमाण किती आहे 36%. आणि दुसरं प्रॉडक्ट मिळते इथला हा हायड्रोजन गेला तर तो झाला CH3 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 CCl. ठीक आहे. तो झाला 2 क्लोरो 2 मिथिल प्रोपेन. त्याचं प्रमाण किती आहे 64%. मग ह्याचं प्रमाण काय जास्त आहे कारण हा आहे टर्शरी कार्बन. पहा हा आहे टर्शरी कार्बन म्हणून ह्याचं प्रमाण जास्त आहे 64. तर हा आहे प्रायमरी कार्बन, याच्या पाठीमागं 1 कार्बन आहे की नाही म्हणून हा प्रायमरी कार्बन आहे. ठीक आहे. तर इथं याचं प्रमाण किती आहे 36%. म्हणजे इथं प्रायोरिटी ऑर्डरमध्ये टर्शरी कार्बनच्या बाबतीत हॅलोजिनेशन सर्वात आधी होतं, त्याच्या खालोखाल सेकंडरी, त्याच्या खालोखाल प्रायमरी. आता हेच ब्रोमिनेशनच्या बाबतीत पण आहे. म्हणजे हीच रिॲक्शन जर तुम्ही ब्रोमिनेशन रिॲक्शन कॅरी आउट केली म्हणजे हॅलोजिनेशनमध्ये समजा क्लोरीनच्या ऐवजी तुम्ही ब्रोमिनेशन जर वापरलं तर ब्रोमिनेशनच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला डिफरंट प्रोपोर्शन्स मिळतात. म्हणजे अशीच रिॲक्शन होते पण तिथं मात्र तुम्हाला प्रपोर्शन जे आहेत ते प्रपोर्शन्स वेगवेगळे पाहायला मिळतात. तर इथं बघा इथेन घेतलेलं आहे, इथेनचं ब्रोमिनेशन केलं आहे. इथेनचं ब्रोमिनेशन जर केलं UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये तर तुम्हाला मिळतं आहे ब्रोमो इथेन. म्हणजे इथला हायड्रोजन जाईल आणि तुम्हाला इथं ब्रोमिन अटॅच होईल आणि इथं तुम्हाला मिळेल ब्रोमो इथेन. तेच खाली जर समजा तुम्ही दुसरा म्हणजे हायर अल्केन घेतला प्रोपेन तर प्रोपेनच्या बाबतीत प्रोपेनचं ब्रोमिनेशन जर केलं इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट तर तुम्हाला इथं 2 प्रॉडक्ट मिळतात. पहा पहिला आहे 1 ब्रोमो प्रोपेन नेहमीप्रमाणे इथला
इथला हायड्रोजन जाईल आणि मिळेल 1 ब्रोमोप्रोपेन, आणि दुसरं प्रॉडक्ट इथला हायड्रोजन जाईल आणि तुम्हाला मिळेल 2 ब्रोमोप्रोपेन. तर या दोन्हीचं प्रपोर्शन वेगवेगळं आहे. पहा, दुसरा जो 2 ब्रोमोप्रोपेन आहे त्याचं प्रपोर्शन आहे 97%, तर पहिल्याचं प्रपोर्शन आहे 3%. म्हणजे इथं डिफरंट प्रपोर्शन इथं पाहायला मिळतात. तेच खाली 2 मिथिल प्रोपेन जो आहे सेकंडरी ब्युटेन, आयसोब्युटेन म्हणतो आपण त्याला, याचं जर समजा तुम्ही काय केलं, ब्रोमिनेशन केलं इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट, तर इथं सुद्धा तुम्हाला 2 प्रॉडक्ट मिळतात. एक 1 ब्रोमो 2 मिथिल ब्युटेन, म्हणजे इथला हा शेवटचा टर्मिनल कार्बनचा हायड्रोजन रिप्लेस होऊन तिथं ब्रोमिन अटॅच होतो आणि तुम्हाला हे एक प्रॉडक्ट मिळते. आणि दुसरं प्रॉडक्ट कुठलं, तर इथला हा मधला जो कार्बन आहे तिथला हायड्रोजन रिप्लेस होऊन तिथं ब्रोमिन अटॅच असणं प्रॉडक्ट मिळतो. ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स काय बघा, तर हे जे दुसरं प्रॉडक्ट आहे, दुसऱ्या प्रॉडक्टचं पर्सेंटेज किती आहे, 99%. ठीक आहे, आणि पहिल्या प्रॉडक्टचं पर्सेंटेज किती आहे, 1%. म्हणजे इथं ब्रोमिनेशनच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला डिफरंट प्रपोर्शन असणारे प्रॉडक्ट जे आहेत ते डिफरंट प्रपोर्शन असणारे प्रॉडक्ट पाहायला मिळतात. आता प्रश्न असा येतो की हॅलोजिनेशन रिॲक्शन जे आहे, हॅलोजिनेशन रिॲक्शन नेमकी कशी होते आणि हे जे वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत, एक मेजर प्रॉडक्ट आणि दुसरं मायनर प्रॉडक्ट, किंवा त्यांचं प्रपोर्शन वेगवेगळं जे आहे ते कशामुळं होतं, तर त्याच्यासाठी हाय डिग्री ऑफ सिलेक्टिव्हिटी जे आहे ते हाय डिग्री ऑफ सिलेक्टिव्हिटी हायड्रोजन ॲटमच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे कोणता हायड्रोजन रिप्लेस करायचं याच्या बाबतीत हाय डिग्री ऑफ सिलेक्टिव्हिटी जे आहे ते हाय डिग्री ऑफ सिलेक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळते. मग तेच ही हाय डिग्री ऑफ सिलेक्टिव्हिटी नेमकी कशी आपल्याला ओळखता येते, तर त्यासाठी ह्या रिॲक्शनचं मेकॅनिझम जे आहे, ह्या रिॲक्शनचं मेकॅनिझम आपल्याला पाहिलं तर त्याच्यावरून लक्षात येते. मग ह्या रिॲक्शनचं मेकॅनिझम जर आपण बघितलं तर ह्या रिॲक्शनच्या मेकॅनिझममध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की इथं ही रिॲक्शन फ्री रॅडिकल तयार करून ही रिॲक्शन प्रोसीड होते. म्हणजे थोडक्यात फ्री रॅडिकल मेकॅनिझम ह्या रिॲक्शनचं मेकॅनिझम आहे. इथं होतं काय, तर 2 रिॲक्टंट जे आहेत अल्केन आणि त्याचबरोबर दुसरा हा क्लोरीन, यांच्यामध्ये फ्री रॅडिकल्स जे आहेत ते फ्री रॅडिकल तयार होतात आणि मग ही रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन प्रोसीड होत असते. म्हणून ह्या रिॲक्शनला फ्री रॅडिकल रिॲक्शन असं म्हटलं जातं. मग त्याच्या एकूण 3 स्टेप आहेत. त्या 3 स्टेप जर तुम्ही बघितल्या किंवा आपण पाहिलं तर त्याच्यावरून तुम्हाला ह्या रिॲक्शनचं मेकॅनिझम जे आहे ते मेकॅनिझम लक्षात येईल. तर या रिॲक्शनचं मेकॅनिझम जे आहे ते एकूण 3 स्टेपमध्ये ह्या रिॲक्शनचं मेकॅनिझम आपल्याला पाहायला मिळतं. पहिली स्टेप याच्यामधली आहे चेन इनिशिएशन. पहिली स्टेप आहे चेन इनिशिएशन. याच्यामध्ये होतं काय, तर हॅलोजिनेशनसाठी जो आपण हॅलोजन वापरतोय त्या हॅलोजनमध्ये पहिल्यांदा होमोलिसिस होतं. म्हणजे त्याच्यामधला जो कोव्हलंट बॉन्ड आहे क्लोरीनमधला किंवा ब्रोमिन किंवा आयोडीन, जो कोण हॅलोजन ॲटम तुम्ही वापरलेला असेल हॅलोजन, तर त्याच्यामध्ये होमोलिसिस होतं. त्यातला कोव्हलंट बॉन्ड हा ब्रेक होतो. त्यातले बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स त्या ॲटम्सवरती शिफ्ट होतात आणि तुम्हाला त्याच्यापासून फ्री रॅडिकल मिळतात. काय मिळतात, फ्री रॅडिकल. इथं पहा, हा क्लोरीन मॉलिक्यूलमध्ये होमोलिसिस झाल्यानंतर प्रत्येक क्लोरीन आपापला इलेक्ट्रॉन काढून घेतो आणि त्याच्यावरती एक इलेक्ट्रॉन येतो आणि असा फ्री रॅडिकल तयार होतो. आता हा जो फ्री रॅडिकल तयार झालेला आहे क्लोरीनचा किंवा हॅलोजनचा, तो परत काय होतो दुसऱ्या रिॲक्टंटबरोबर. दुसरा रिॲक्टंट आपला कुठला आहे, तर तो आहे अल्केन. तर अल्केनमधल्या कार्बन हायड्रोजन बॉन्डवरती हा फ्री रॅडिकल जो आहे हॅलोजनचा, जे इथं क्लोरीन दाखवलं आहे, तो त्याच्यावरती अटॅक करतो आणि इथं सुद्धा होमोलिसिस जे आहे ते होमोलिसिस होतं. इथं सुद्धा होमोलिसिस झाल्यानंतर इथं होतं काय, की इथं हा हायड्रोजन जो इथला बाहेर पडलेला आहे तो हायड्रोजनचा फ्री रॅडिकल आणि क्लोरीनचा फ्री रॅडिकल असा HCl तयार होतं आणि इकडं हा मिथिल ग्रुप जो आहे, त्या मिथिल ग्रुपवरती एक इलेक्ट्रॉन मिथिल ग्रुपचा फ्री रॅडिकल तयार होतो. म्हणजे थोडक्यात काय होतं सुरुवातीच्या पहिल्या स्टेपमध्ये, की हॅलोजनचा फ्री रॅडिकल जो सुरुवातीला तयार झालेला आहे तो दुसरा रिॲक्टंट आपला जो अल्केन आहे त्या अल्केनचा सुद्धा फ्री रॅडिकल तयार करतो. म्हणजे सुरुवातीची ही पहिली स्टेप आहे चेन इनिशिएशन. याच्यामध्ये फ्री रॅडिकल्स जे आहेत ते फ्री रॅडिकल्स तयार होतात. आता ही चेन पहिली स्टेप झाली की त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये होतं काय, की जे फ्री रॅडिकल तयार झालेले आहेत ते कंबाईन होतात. ते काय होतात, कंबाईन होतात. फॉर एक्झाम्पल इथं पहा, दुसरा हा जो मिथिल रॅडिकल तयार झालेला आहे तो पुन्हा राहिलेल्या अनरिॲक्टेड क्लोरीन मॉलिक्यूल बरोबर कंबाईन होतो आणि त्याच्यापासून CH3Cl+Cl डॉट अशा प्रकारे हे फ्री रॅडिकल जे आहेत ते काय करतात, दुसऱ्या राहिलेल्या अनरिॲक्टेड मॉलिक्यूल बरोबर कंबाईन होतात आणि ही चेन
प्रोपोगेट होते किंवा इलॉंगेट होते, म्हणून ह्या स्टेपला म्हटलं जातं चेन प्रोपोगेशन किंवा चेन इलॉंगेशन. मग जोपर्यंत हे कुठंपर्यंत चालू राहते, तर जोपर्यंत एक फ्री रॅडिकल जो तयार झालेला आहे तो दुसऱ्या फ्री रॅडिकलला तयार करतो, असं त्या रिॲक्शन सिस्टीममधल्या सगळ्या रिॲक्टंट आणि सगळ्या अल्केनचं आणि सगळ्या हॅलोजनची जोपर्यंत फ्री रॅडिकल तयार होत नाही तोपर्यंत ही रिॲक्शन काय होते, कंटिन्यू राहते किंवा ही स्टेप कंटिन्यू राहते, म्हणून ह्या स्टेपला म्हटलं जातं चेन इलॉंगेशन किंवा चेन प्रोपोगेशन. इथं दुसरी स्टेप संपते. जेव्हा सगळ्या रिॲक्टंटचे फ्री रॅडिकल तयार होतात तिथं ही चेन संपते किंवा ही स्टेप संपते, म्हणून ह्या स्टेपला चेन प्रोपोगेशन किंवा चेन इलॉंगेशन असं म्हटलं जातं. हे कुठंपर्यंत लांबत जाते, जोपर्यंत सगळे फ्री रॅडिकल तयार होत नाहीत तोपर्यंत. आणि फायनली तिसरी स्टेप जे आहे ते तिसऱ्या स्टेपमध्ये काय होतं, जर हे फ्री रॅडिकल जे आहे ते फ्री रॅडिकल्स पुन्हा फायनली काय होतात, कंबाईन होतात आणि ही चेन स्टॉप होते. म्हणजे ही जी रिॲक्शन आहे ती काय होते, संपते. त्याला म्हणायचं चेन टर्मिनेशन. अशा 3 स्टेपमध्ये ही रिॲक्शन जी आहे ती ही रिॲक्शन इथं आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. तर अशा प्रकारे या अल्केनची पहिली जी रिॲक्शन आहे ती पहिली रिॲक्शन आपण पाहिलेली आहे, जिला आपण म्हणतो हॅलोजिनेशन ऑफ अल्केन्स. हॅलोजिनेशन ऑफ अल्केनमध्ये आपण काय करतोय, तर सबस्टिट्यूशन करतो, म्हणजे अल्केनमधल्या हायड्रोजन ॲटमचं हॅलोजन ॲटमनं सबस्टिट्यूशन करतो, म्हणून ही सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे की ज्याला आपण हॅलोजिनेशन ऑफ अल्केन असं म्हणतो. ठीक आहे. आता ही झाली पहिली रिॲक्शन. त्याच्यानंतर ह्या अल्केनची दुसरी रिॲक्शन, या अल्केनची दुसरी रिॲक्शन ती म्हणजे कंबशन रिॲक्शन. ती आहे कंबशन रिॲक्शन. कंबशन रिॲक्शन म्हणजे काय, तर ह्याच्या आधी आपण इयत्ता 9वी किंवा 10वीमध्ये ही कंबशन रिॲक्शन शिकलेली आहे. कंबशन याचा अर्थ ज्वलन. मग अल्केनचं जर ज्वलन केलं किंवा अल्केनला जर जाळलं तर त्याच्यापासून काय तयार होतं, तर आपल्याला माहिती आहे लाकूड जर आपण जाळलं तर त्याच्यापासून काय तयार होतं, तर लाकूड जाळल्यानंतर त्याच्यातून धूर निघतो, बरोबर, धूर निघतो. त्याच्यानंतर राख तयार होते आणि त्याचबरोबर काय होतं, त्याच्यातून उष्णता बाहेर पडते. त्याच्यातून काय बाहेर पडते, उष्णता बाहेर पडते. तसंच अल्केनच्या बाबतीत काय होतं बघा, अल्केनचं ज्वलन केल्यानंतर अल्केन्स ऑन हिटिंग इन प्रेझेन्स ऑफ एअर ऑर ऑक्सिजन आर कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड टू कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर विथ द एव्होल्युशन ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ हीट. दॅट इज व्हाय अल्केन्स आर गुड फ्युएल्स. अल्केनच्या बाबतीत अल्केनचं कंबशन केल्यानंतर काय होतं, तर अल्केनचं जर कंबशन केलं तर हवेमधला ऑक्सिजन जो आहे तो हवेमधला ऑक्सिजन या अल्केनमधल्या कार्बनचं कन्व्हर्जन कार्बन डायऑक्साईडमध्ये करतो आणि हायड्रोजनचं कन्व्हर्जन वॉटर वेपरमध्ये करतो आणि त्याचबरोबर त्याचं कंप्लीट कंबशन होत असताना त्याच्यातून हीट जे आहे ती हीट बाहेर पडते. त्याच्यातून हीट बाहेर पडते, म्हणून हे अल्केन जे आहेत ते ॲज अ फ्युएल म्हणून किंवा डोमेस्टिक फ्युएल म्हणून आपण वापरतो. त्याचा इंधन म्हणून आपण काय करतो, उपयोग करतो, कारण ह्या अल्केनचं कंबशन केल्यानंतर त्याच्यातून हीट बाहेर पडते, म्हणून ते ॲज अ फ्युएल म्हणून वापरले जातात. तर त्याचं एक्झाम्पल इथं खाली दिलेलं आहे पहा. मिथेन घेतलं आहे. या मिथेनचं कंप्लीट कंबशन जर केलं किंवा मिथेनचं जर कंबशन केलं म्हणजे मिथेनला जाळलं तर हवेमधला 2 ऑक्सिजन मॉलिक्यूल जे आहेत ते 2 ऑक्सिजन मॉलिक्यूल याच्यामध्ये भाग घेतात. या मिथेनमधल्या एका कार्बन ॲटमचं कार्बन डायऑक्साईडमध्ये कन्व्हर्जन होतं आणि 4 हायड्रोजनचं काय होतं, 2 वॉटर मॉलिक्यूलमध्ये पहा वॉटर मॉलिक्यूलमध्ये कन्व्हर्जन होतं आणि त्याच्यातून 890 किलो जूल मोल इनवर्स एवढी हीट बाहेर पडते. इथं डेल्टा CH जो आहे याचा अर्थ काय, तर हीट ऑफ कंबशन आहे, एन्थॅल्पी ऑफ कंबशन किंवा हीट ऑफ कंबशन आहे. याच्यातून 890 किलो जूल मोल इनवर्स एवढी हीट त्या दरम्यान बाहेर होते. म्हणजे मिथेनचं कंप्लीट कंबशन करत असताना 890 किलो जूल मोल इनवर्स एवढी एन्थॅल्पी किंवा एवढी हीट त्याच्यातून बाहेर पडते. ठीक आहे. त्याचं दुसरं एक्झाम्पल इथे घेतलेलं आहे पहा, ब्युटेन्स. हा ब्युटेन आहे C4H10. ह्या ब्युटेनचं जर कंप्लीट कंबशन केलं, ब्युटेनचं कंप्लीट कंबशन केलं तर एअरमधला किंवा हवेमधल्या 13/2 एवढे ऑक्सिजन त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होतात. या ब्युटेनमधल्या 4 कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूलमध्ये कन्व्हर्जन होतं आणि 10 हायड्रोजनचं 5 वॉटर मॉलिक्यूलमध्ये कन्व्हर्जन होतं आणि त्याचबरोबर 2875.84 किलो जूल मोल इनवर्स एवढी उष्णता जी आहे, उष्णता या दरम्यान बाहेर पडते. म्हणून इथं म्हटलेलं आहे डेल्टा CH किंवा डेल्टा HC
हीट ऑफ कंबशन म्हटलं जातं, ती किती आहे तर 2875.84 किलो जूल एवढी. म्हणजे ब्युटेनचं जर कंबशन केलं तर त्याच्यातून एवढी हीट बाहेर पडते 2875.84 किलो जूल. म्हणून ब्युटेन हा जो गॅस आहे तो आपण LPGमध्ये लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसमध्ये आपण वापरतो. आपला जो सिलेंडर आहे त्या सिलेंडरमध्ये हा ब्युटेन गॅस असतो, ठीक आहे. कारण त्याच्यातून त्याचं कंप्लीट कंबशन केल्यानंतर आपण त्याला बर्न करतो ना ब्युटेनला, मग त्याच्यातून जास्तीत जास्त मॅक्झिमम काय मिळते आपल्याला हीट मिळते, उष्णता मिळते, म्हणून तो स्वयंपाकाच्या गॅससाठी वापरला जातो. आता इथं रिप्रेझेंटेटिव्ह कंबशन इक्वेशन फॉर अल्केनिक, मग अल्केनचं इन जनरल कंबशन इक्वेशन जे आहे ते इथं दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय तर प्रत्येक अल्केनच्या बाबतीत हवेमधले किंवा एअरमधले किती ऑक्सिजन त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होतात हे जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठी हे इन जनरल इक्वेशन दिलेलं आहे. इथं काय केलेलं आहे, हा अल्केनचा जनरल फॉर्म्युला घेतला आहे. CnH2n+2 हा अल्केनचा जनरल फॉर्म्युला आहे. म्हणजे इन जनरल कुठलाही अल्केन प्लस काय म्हटले पहा 3n+1 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती, हा n याचा अर्थ काय, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. जेवढे त्या अल्केनमध्ये कार्बन असतील त्याचे तिप्पट कार्बन, त्याचे तिप्पट प्लस 1 डिवायडेड बाय 2 एवढे ऑक्सिजन त्याच्यामध्ये लागतील. 3n+1 डिवायडेड बाय 2 एवढे फक्त काय होतील त्याच्यामध्ये ऑक्सिजन ॲटम रिक्वायर होतील. हवेमधले एवढे ऑक्सिजन त्याच्यामध्ये वापरले जातील. आणि त्याच्यानंतर पुढे काय होते, n नंबर ऑफ CO2 म्हणजे जेवढे कार्बन त्या अल्केनमध्ये आहेत तेवढेच काय होतील कार्बन डायऑक्साईडचे मॉलिक्यूल तयार होतील, प्लस n+1 H2O. आणि जेवढे कार्बन आहेत त्याच्यापेक्षा एक वाढीव त्याच्यामध्ये काय होईल हायड्रोजन, त्याच्यामध्ये तेवढे काय होतील वॉटर मॉलिक्यूल जे आहे ते वॉटर मॉलिक्यूल तयार होतील. आणि त्याचबरोबर हीट जे आहे ती हीट त्यातनं बाहेर पडेल. तर हे इन जनरल इक्वेशन आहे. ह्या इन जनरल इक्वेशनच्या साहाय्यानं तुम्हाला कुठल्याही अल्केनचं कंबशन केल्यानंतर त्याच्यामध्ये लागणारे ऑक्सिजन ॲटम किती लागणार आहेत ते ह्या इक्वेशनच्या साहाय्यानं आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं, ठीक आहे. ही झाली कंबशन रिॲक्शन. त्याच्यानंतर पुढची जी रिॲक्शन आहे, यानंतर पुढची जी रिॲक्शन आहे अल्केनची ती आहे पायरोलिसिस रिॲक्शन. ही आहे पायरोलिसिस रिॲक्शन. मग पायरोलिसिस रिॲक्शन म्हणजे काय, तर पायरोलिसिस या शब्दाचं पहिल्यांदा मिनिंग लक्षात घ्या. पायरोलिसिस म्हणजे काय, तर पायरोलिसिस म्हणजे थर्मल डिकम्पोजिशन इन अब्सेन्स ऑफ एअर. एखाद्या पदार्थाचं जर तुम्ही हिटिंग केलं इन अब्सेन्स ऑफ एअर, जे थर्मल डिकम्पोजिशन केलं तर त्याला म्हणायचं पायरोलिसिस. सो पायरोलिसिस इज नथिंग बट द थर्मल डिकम्पोजिशन इन अब्सेन्स ऑफ एअर. ओके. मग अल्केनचं पायरोलिसिस केलं तर काय होईल, तर इथं खाली त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे पहा. अल्केन्स ऑन हिटिंग ॲट हायर टेम्परेचर इन अब्सेन्स ऑफ एअर डिकम्पोजेस टू लोअर अल्केन्स अँड हायड्रोजन एक्सेट्रा. दिस इज नोन ॲज पायरोलिसिस ऑर क्रॅकिंग. पायरोलिसिस याचा अर्थ काय, तर अल्केनला हाय टेम्परेचरला ऑक्सिजनच्या अब्सेन्समध्ये काय करायचं, हीट करायचं किंवा नष्ट करायचं, त्याचं डिकम्पोजिशन करायचं, याला म्हणायचं पायरोलिसिस. मग अल्केनला हाय टेम्परेचरला इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन किंवा एअर जर हीट केलं तर काय होतं, अल्केनचे तुकडे तुकडे पडतात, म्हणजे अल्केनचं क्रॅकिंग होतं आणि त्याच्यापासून काय तयार होतं, लोअर अल्केन्स किंवा अल्किन्स किंवा हायड्रोजन त्याच्यापासून तयार होतं. आता याचं एक्झाम्पल खाली दिलेलं आहे पहा. फॉर एक्झाम्पल हा हेक्झेन घेतला आहे, हा घेतलेला हेक्झेन C6H14 हेक्झेन. हेक्झेनला 773 केल्विन एवढ्या टेम्परेचरला इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजनच्या अब्सेन्समध्ये जर हीट केलं तर काय होते पहा, एकतर यातनं एक हायड्रोजन बाहेर पडेल आणि तुम्हाला मिळेल C6H12 अल्किन मिळेल. C6H12 एक हायड्रोजन त्यातनं बाहेर पडेल आणि अल्किन मिळेल. किंवा याच हेक्झेनला जर समजा तुम्ही 773 केल्विन एवढ्या हाय टेम्परेचरला इन अब्सेन्स हीट केलं तर त्याच्यातून त्याचे दोन तुकडे होतील हेक्झेनचे. एक 4 कार्बनची चेन असणारा C4H8 असा अल्किन मिळेल आणि त्याचबरोबर C2H6 2 कार्बनची चेन असणारा हा अल्किन मिळेल. किंवा याच हेक्झेनला 773 केल्विन एवढ्या टेम्परेचरला जर हीट केलं तर त्याचे 3 तुकडे होतील पहा हेक्झेनचे. हेक्झेनमध्ये 6 कार्बन आहेत तर त्याचे एकूण 3 तुकडे होतील. पहिल्या तुकड्यामध्ये 3 कार्बनची चेन असणारा हा अल्किन तयार होईल. दुसऱ्या तुकड्यामध्ये काय होईल, 2 कार्बनची चेन असणारा हा इथिन तयार होईल. आणि तिसऱ्या तुकड्यामध्ये काय होईल, 1 कार्बनची चेन असणारा अल्केन
किंवा लोअर अल्केन म्हणजे मिथेन तयार होईल. अशा प्रकारे या अल्केनचं पायरोलिसिस केल्यानंतर काय होते पहा, एकतर लोअर अल्केन, इथं पहा हा लोअर अल्केन तयार झाले, किंवा अल्किन्स तयार होईल, इथं अल्किन तयार होते, किंवा हायड्रोजन तयार होते, असं हायड्रोजन तयार होते. म्हणजे थोडक्यात काय, पायरोलिसिस म्हणजे काय, तर हाय टेम्परेचरला अल्किनला ऑक्सिजनच्या ॲब्सेन्समध्ये हीट करणं किंवा त्याचं ब्रेकिंग करणं किंवा त्याला डिकम्पोज करणं, याला म्हणायचं पायरोलिसिस. ठीक आहे, ही झाली अल्किनची तिसरी रिॲक्शन. त्याच्यानंतर पुढची रिॲक्शन आहे रिफॉर्मिंग. नेक्स्ट रिॲक्शन आहे रिफॉर्मिंग. रिफॉर्मिंग म्हणजे काय, तर जे हायर अल्केन्स आहेत, एस्पेशली ज्याच्यामध्ये 6 आणि 10 किंवा 6 ते 10 कार्बनची चेन असणारे जे स्ट्रेट चेन अल्केन्स आहेत, त्यांना आपल्याला बेन्झिनमध्ये कन्वर्ट करता येतं किंवा त्यांना सायक्लिक स्ट्रक्चरमध्ये काय करता येतं, आपल्याला रिफॉर्म करता येतं किंवा कन्वर्ट करता येतं. या रिॲक्शनला रिफॉर्मिंग असं म्हटलं जातं. आता त्याचं मिनिंग इथं पुढे दिलेलं आहे पहा. स्ट्रेट चेन अल्केन्स कंटेनिंग 6 to 10 कार्बन ॲटम्स आर कन्वर्टेड टू बेन्झिन अँड इट्स होमोलॉगस ऑन हीटिंग अंडर 10 to 20 atmospheric pressure at about 773 Kelvin temperature. 773 Kelvin in presence of vanadium pentoxide, CrO3, MO2O3 etc. supported over alumina. म्हणजे काय, तर 6 ते 10 कार्बनची संख्या असणारे स्ट्रेट चेन असणारे जे अल्केन आहेत, हेक्झेन ते डेकेनपर्यंतचे, तर त्यांना तुम्ही जर समजा हा V2O5, Cr2O3, MO2O3 याच्या प्रेझेन्समध्ये किंवा हे कॅटलिस्ट वापरून जर समजा तुम्ही हाय टेम्परेचरला आणि 10 ते 20 ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढ्या प्रेशरला जर हीट केलं, तर त्या 6 ते 10 कार्बनची संख्या असणाऱ्या अल्केनचं सायक्लायझेशन जे आहे ते सायक्लायझेशन आपल्याला करता येतं. तर रिॲक्शन इन्व्हॉल्व सायमल्टेनियस डिहायड्रोजनेशन अँड सायक्लायझेशन. पहा काय होतं इथं, तर ह्या 6 ते 10 कार्बनची संख्या असणारे स्ट्रेट चेन जे अल्केन आहेत त्यांचं सायक्लिक स्ट्रक्चरमध्ये कन्व्हर्जन होतं आणि त्यांचं सायक्लायझेशन आपल्याला करता येतं. त्याचबरोबर डिहायड्रोजनेशन होतं. डिहायड्रोजनेशन म्हणजे त्याच्यातून हायड्रोजन जे आहेत ते हायड्रोजन बाहेर पडून त्याच्या सायक्लिक स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय करता येतं, कन्व्हर्जन करता येतं. दिस रिॲक्शन इज नोन ॲज ॲरोमॅटायझेशन ऑर रिफॉर्मिंग. या रिॲक्शनला काय म्हटलं जातं, ॲरोमॅटायझेशन ऑर रिफायमिंग. याला रिफॉर्मिंग किंवा ॲरोमॅटायझेशन असं म्हटलं जातं. मग ॲरोमॅटायझेशन म्हणजे काय, तर इथं आपण काय करतोय, तर बेन्झिन तयार करतो. बेन्झिन हे ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे म्हणून ह्या रिॲक्शनला ॲरोमॅटायझेशन असं म्हटलं जातं. किंवा याच्यामध्ये आपण काय करतोय, तर स्ट्रेट चेन असणाऱ्या अल्केनला सायक्लिक स्ट्रक्चरमध्ये रिफॉर्म करतोय म्हणून ह्याला रिफॉर्मिंग असं म्हटलं जातं. आता याचं एक्झाम्पल खाली दिलेलं आहे पहा. एन हेक्झेन, 6 कार्बनची चेन असणारा हा हेक्झेन घेतला आहे. 1 2 3 4 5 6. ठीक आहे, या हेक्झेनचं जर समजा V2O5 हा व्हॅनेडियम पेंटॉक्साईड कॅटलिस्ट वापरून 773 केल्विन आणि 10 ते 20 ॲटमॉस्फिअर एवढ्या प्रेशरला जर समजा हीट केलं या हेक्झेनला, तर त्याच्यापासून काय तयार होते बघा. हा हेक्झेन जो आहे 6 कार्बनची चेन असणारा स्ट्रेट चेन असणारा त्याचं सायक्लिक स्ट्रक्चरमध्ये कन्व्हर्जन होते. C6H6 त्याचं बेन्झिनमध्ये कन्व्हर्जन होते आणि त्याचबरोबर त्यातनं 4 हायड्रोजनचे मॉलिक्यूल त्याच्यातून बाहेर पडत आहेत. या हेक्झेनमधले टोटल 8 हायड्रोजन बाहेर पडतात आणि त्याच्यापासून 4 हायड्रोजन मॉलिक्यूल तयार होतात आणि राहिलेले जे हे 6 कार्बन आहेत ते सायक्लिक मॅनरमध्ये कंबाईन होतात आणि त्याच्यापासून C6H12 असं काय होतंय, बेन्झिन तयार होते. म्हणून ही रिफॉर्मिंग किंवा ॲरोमॅटायझेशन रिॲक्शन आहे. दिस प्रोसेस इज युज्ड इन द रिफायनरीज टू प्रोड्यूस हाय क्वालिटी गॅसोलिन, द फ्युएल युज्ड इन ऑटोमोबाईल. मग ही जी रिफॉर्मिंग रिॲक्शन आहे ती कुठं वापरली जाते, तर जनरली ही रिफायनरीज जे आहेत त्या रिफायनरीजमध्ये हाय क्वालिटी गॅसोलिन जे आहे ते हाय क्वालिटीचं गॅसोलिन तयार करण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे ऑटोमोबाईल्स जे आहेत त्या ऑटोमोबाईल्समध्ये आपल्याला या गॅसोलिनचा उपयोग केला जातो फ्युएल म्हणून. तर तिथं या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमध्ये गॅसोलिन तयार करण्यासाठी रिफायनरीजमध्ये ह्या रिफॉर्मिंग प्रोसेससाठी वापरलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डेकेन हे जे अल्केन्स आहेत 6 ते 10 कार्बनची संख्या असणार आहे त्याच्यापासून हे गॅसोलिन प्रॉडक्ट तयार करण्यासाठी ही रिफॉर्मिंग रिॲक्शन जी आहे ती युजली वापरली जाते. तर इथं ह्या अल्केनच्या 3 रिॲक्शन जे आहेत ते तिन्ही रिॲक्शन इथं संपत आहेत.
म्हणजे आज आपण कुठले कुठले रिएक्शन बघितले, तर पहिली अल्केनची रिएक्शन पाहिली हॅलोजिनेशन ऑफ अल्केन, ज्याच्यामध्ये आपण अल्केनमधला हायड्रोजन हॅलोजनने काय करत होतो, रिप्लेस करत होतो किंवा सबस्टिट्यूट करत होतो. त्याच्यानंतर दुसरी रिएक्शन आपण कुठली पाहिली, तर दुसरी रिएक्शन त्याच्यानंतर आपण पाहिली होती कंबशन रिएक्शन. म्हणजे अल्केनचं कंप्लीट बर्निंग जर केलं तर त्याच्यापासून काय मिळतं, तर कार्बन डायऑक्साईडमध्ये कन्व्हर्जन होतं आणि अल्केनमधल्या हायड्रोजनचं वॉटर वेपरमध्ये कन्व्हर्जन होतं. त्याचबरोबर हीट जी आहे ती हीट त्याच्यातून बाहेर पडते. हे कंबशन रिएक्शनमध्ये आपण पाहिलं. त्याच्यानंतर तिसरी रिएक्शन, पुढची रिएक्शन आपण कुठली बघितली, पायरोलिसिस रिएक्शन. पायरोलिसिस रिएक्शनमध्ये आपण काय पाहिलं, तर अल्केनला हाय टेम्परेचरला इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन जर हीट केलं तर अल्केनचं आपल्याला डिकम्पोजिशन करता येतं किंवा अल्केनचं थर्मल डिकम्पोजिशन या पायरोलिसिसमध्ये आपल्याला करता येतं. त्याच्यापासून करस्पॉन्डिंग लोअर अल्कीन किंवा हायड्रोजन आपल्याला तयार करता येतात. हे पायरोलिसिस रिएक्शनमध्ये पाहिलं. आणि शेवटची आपण रिएक्शन पाहिली रिफॉर्मिंग रिएक्शन. रिफॉर्मिंग रिएक्शनमध्ये आपण काय पाहिलं, तर अल्केनला 6 ते 10 कार्बनची संख्या असणारे स्ट्रेट चेन अल्केनचं आपल्याला काय करता येतं, सायक्लिक स्ट्रक्चरमध्ये किंवा सायक्लायझेशन करून त्याच्यापासून अरोमॅटिक कंपाऊंड बेन्झिन जे आहे ते बेन्झिन तयार करता येते. हे आपण रिफॉर्मिंग रिएक्शनमध्ये पाहिलेलं आहे. तर इथं ह्या अल्केनच्या केमिकल रिएक्शन किंवा केमिकल प्रॉपर्टीज संपतायत. आता शेवटचा भाग येतो ह्या अल्केनमधला, तो आहे युजेस ऑफ अल्केन्स. तो काय आहे, युजेस ऑफ अल्केन्स. अल्केनचे यूज काय, म्हणजे हे अल्केन्स कुठं कुठं वापरले जातात, युजेस काय. 2 मार्काला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पहिला यूज पहा अल्केनचा. अल्केन कुठं कुठं वापरले जातात, तर पहिला यूज आहे फर्स्ट फॉर अल्केन्स आर युज्ड ॲज अ फ्युअल मेनली फॉर हिटिंग अँड कुकिंग पर्पज. फॉर एक्झाम्पल LPG, CNG. पहिले जे लोअर मेंबर्स आहेत अल्केनमधले, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, यांना आपण ॲज अ फ्युएल म्हणून वापरतो, डोमेस्टिक फ्युएल म्हणून. मग आपण स्वयंपाकघरामध्ये वापरणारा आपला जो LPG गॅस आहे त्याच्यामध्ये ब्युटेनचा उपयोग होतो. त्याच्यानंतर CNG जे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. आपल्याला माहिती आहे व्हेकलमध्ये किंवा 4 व्हीलरमध्ये CNG वर चालणारे आपले 4 व्हीलर आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा हा ब्युटेन जो आहे तो ब्युटेन वापरला जातो गॅसेस फॉर्ममध्ये. आणि स्वयंपाकघरामध्ये आपण वापरतो तो लिक्विड फॉर्ममध्ये. तर पहिले 4 मेंबर जे आहेत ते फ्युएल म्हणून हिटिंग पर्पजसाठी आणि डोमेस्टिक पर्पजसाठी डोमेस्टिक फ्युएल म्हणून वापरले जातात. हा पहिला यूज झाला. दुसरा यूज काय, CNG, पेट्रोल, डिझेल आर युज्ड ॲज फ्युएल फॉर ऑटोमोबाईल्स. दुसरा यूज काय, तर फक्त स्वयंपाकात फ्युएल म्हणून याचा उपयोग होतो अशातला भाग नाही, घरगुती इंधन म्हणूनच या अल्केनचा उपयोग होतो अशातला भाग नाही. तर पुढचे जे मिडल मेंबर्स आहेत लिक्विड स्टेटमधले, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, हे सुद्धा आपण ॲटोमोबाईल्समध्ये व्हेकल्समध्ये ॲज अ फ्युएल म्हणून वापरतो. आपल्या बाईकमध्ये पेट्रोल जे भरतो किंवा मोठ्या गाड्यांमध्ये डिझेल भरतो ते लिक्विड मेंबर्स आहेत. तर CNG, पेट्रोल, डिझेल हे ॲटोमोबाईल्समध्ये फ्युएल म्हणून वापरले जातात. सेकंड यूज त्याचा अल्केनचा. तिसरा यूज काय, लोअर लिक्विड्स अल्केन्स आर युज्ड ॲज सॉल्वंट. मिडल मेंबर जे आहेत पेट्रोल, डिझेल, हे काय केले जातात, सॉल्वंट म्हणून सुद्धा केमिकल इंडस्ट्रीजमध्ये वापरले जातात. एस्पेशली पेट्रोलियम प्रॉडक्टचं रिफायनरीजमध्ये सॉल्वंट म्हणून ह्या लोअर मेंबर्सचा म्हणजे लिक्विड अल्केनचा ॲज अ सॉल्वंट म्हणून उपयोग केला जातो. त्याच्यानंतर पुढचं नेक्स्ट यूज आहे अल्केन्स विथ मोर दॅन 35 कार्बन ॲटम्स कॉल्ड ॲज टार आर युज्ड फॉर रोड सर्फेसिंग. आपल्याला माहिती आहे रस्त्याचं काम करत असताना, रस्ता बनवत असताना वरती एक डांबराची लेअर तयार केली जाते किंवा टाकली जाते. कशासाठी, तर ते कॉन्क्रीट जे आहे ते कॉन्क्रीट घट्ट राहण्यासाठी, रस्ता घट्ट राहण्यासाठी, बरोबर. जी खडी आहे त्याच्यावरती टाकली ती पकडून ठेवण्यासाठी आपण त्याच्यावरती काय करतो, डांबर वापरतो. तर रस्ते बनवण्यासाठी जे डांबर वापरलं जातं तर ते डांबरसुद्धा अल्केनचंच एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये 35पेक्षा जास्त कार्बनची संख्या असते. तर रोड सर्फेसिंग करण्यासाठी या टारचा, कोल टार असं म्हणलं जातं डांबराला, तर त्या डांबराचा उपयोग केला जातो. चौथा यूज. त्याच्यानंतर पाचवा, वॅक्सेस आर हाय मॉलिक्युलर वेट अल्केन्स. दे आर युज्ड ॲज लुब्रिकंट्स. दे आर ऑल्सो युज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ कॅन्डल्स, कार्बन ब्लॅक दॅट इज युज्ड इन मॅन्युफॅक्चर ऑफ प्रिंटिंग इंक्स, शू पॉलिश. त्याच्यानंतर हायर अल्केन जे आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बनची संख्या ही साधारणतः 18 किंवा 19पेक्षा जास्त आहेत, सॉलिड अल्केन्स म्हणा. ह्या सॉलिड अल्केनचा उपयोग ॲज अ कॅन्डल म्हणून, मेणबत्ती वॅक्स हे सुद्धा सॉलिड अल्केनचं एक्झाम्पल आहे. तर ते ॲज अ कॅन्डल म्हणून वापरलं जातं. त्याचबरोबर आपण जी प्रिंटिंग साठी इंक वापरतो कार्बन ब्लॅक,
तर ती प्रिंटिंगची इंक जी आहे कार्बन ब्लॅक इंक हे सुद्धा सॉलिड अल्केनचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर आपण जे शू पॉलिश करतो त्या शू पॉलिशमध्ये सुद्धा वॅक्स असतं एक प्रकारचं, तर ते सुद्धा एक सॉलिड अल्केनचं एक्झाम्पल आहे. तर हे सॉलिड अल्केन जे ते ॲज अ कॅन्डल म्हणून, ॲज अ प्रिंटिंग इंक म्हणून किंवा शू पॉलिश म्हणून सुद्धा वापरले जातात. तर हे झाले अल्केनचे युजेस. इथं हा आपला अल्केनचा भाग जो आहे हायड्रोकार्बनमधला तो इथं संपतो आहे. ठीक आहे. याच्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत काय, अल्किन, हायड्रोकार्बन फॅमिली मेंबरपैकी दुसरा जो अनसॅच्युरेटेड अल्किनचा भाग आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहे. तोपर्यंत इथं थांबूया. धन्यवाद.